आपल्या परिवारासारखी आर्थिक स्थिती असलेले सासर मिळण्याचे योग आपण पाहू. म्हणजे मुलगा श्रीमंत असेल तर मुलगीही श्रीमंत घरातील मिळते, किंवा मुलगा मध्यमवर्गीय घरातला असेल तर मुलगीही मध्यम वर्गातील मिळते, किंवा मुलगा गरीब आहे तर मुलगीही गरीब घरातील असेल, असा हा योग आहे. म्हणजे समकक्ष परिवारामध्ये विवाह होतो. अशा विवाहाचा आपण आता अभ्यास करणार आहोत. सप्तमेशाचा संबंध लग्नेशाबरोबर व लग्नेश केंद्रस्थानामध्ये असता असा योग होतो. सप्तमेश लग्नात व लग्नेश पहिल्या, चौथ्या, सातव्या व 10व्या मध्ये असतो, किंवा यांची युती 1, 4, 7, 10 मध्ये असते. उदाहरणार्थ, सप्तमेश शुक्र लग्नामध्ये आहे व लग्नेश मंगळ केंद्रात आहे, किंवा मंगळ शुक्र युती 1, 4, 7, 10 या स्थानामध्ये आहे. अशा वेळी समकक्ष परिवारात विवाह होतो. ही युती 10व्या स्थानात झाल्यास मंगळ मकरेचा म्हणजे उच्च राशीचा होतो. तेथे शुक्राची युती होते. ही देखील विशेष स्थिती होते. आता गरीब सासर मिळण्याचे योग पाहू. सप्तमाचा संबंध 6, 8, 12 या भावाच्या स्वामींबरोबर झाल्यास सामान्य सासर मिळते. सप्तमेशाची युती 6, 8, 12 या भावांच्या मालकाबरोबर व 6, 8, 12 या स्थानामध्येच असता गरीब सासर मिळते. उदाहरणार्थ, जातकाचा सप्तमेश शुक्र आहे व 6व्या भावामध्ये बुध स्वामी आहे. त्याची युती 6व्या भावात झाली म्हणजे शुक्र व बुध यांची 6व्या भावामध्ये युती असता गरीब सासर मिळते. सप्तमेश शुक्राची अष्टमेशाशी अष्टमात युती ही गरीब सासर मिळण्याचे योग आहे. अष्टमामध्ये मंगळ असेल, शुक्र व मंगळ युती 8व्या भावामध्ये असेल किंवा 12व्या भावामध्ये असेल व गुरु शुक्र युती असता लग्नाचे सुख कमी मिळते. खूप श्रीमंत सासर मिळत नाही. हा योग मुलांच्या पत्रिकेत असता जास्त फरक पडत नाही, कारण मुलगा कमावता असतो. पण मुलीच्या पत्रिकेत असे योग असता खडतर कष्टाचा जीवनाचा प्रवास सुरू होतो. आपल्याला ग्रहस्थिती बदलता येत नाही. अशा वेळी मानसिक स्थिती बदलावी. स्वतःवरील विश्वास व प्रामाणिकपणे केलेले कष्ट आपले भाग्य बदलतात व पत्रिकेमध्ये जे सुख नाही तेही मिळवता येते. असा योग असेल तर निराश होऊ नका. शेवटी पैसा म्हणजे सर्व काही नाही.